आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। कुख्यात गुंडाकडून ईदच्या शुभेच्छांचे बॅनर, महानगरपालिका व पोलिसांची कारवाई। पिंपरी चिंचवडसह पुणे शहरात ईदच्या निमित्तानं अनेक फलक लावण्यात आले होते। त्यापैकी काही फलकांवर छोटा रावण टोळीचा प्रमुख कुप्रसिद्ध सरफराज ताज शेख उर्फ छोटा रावण असा उल्लेख असलेला फलक लावण्यात आला आहे। याबाबतची माहिती दापोडी पोलीस आणि महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागाला मिळताच त्यांनी फलक काढून कारवाई केली आहे। याबाबत दापोडी पोलिसात तक्रार देण्यात आली असून कालिदास जगन्नाथ शेळके यांनी फिर्याद दिली आहे। ते आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे प्रमुख आहेत। मिळालेल्या माहितीनुसार ईद सणादरम्यान पिंपरी चिंचवड शहरात काही अनुचित प्रकार घडू नये व मोठा पोलीस बंदोबस्त वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेल्या या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस सतर्क आहेत। ईद निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात फलक लावण्यात आले आहेत। कासारवाडी भागात देखील ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी फलक लावण्यात आलेत, परंतु रावण टोळीचा प्रमुख असलेला छोटा रावणच्या नावानं फलक लावण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे। कुप्रसिद्ध असलेला सरफराज शेख उर्फ छोटा रावणचा फोटो वापरून ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्यात। याबाबतची माहिती महानगरपालिकेचे आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे प्रमुख कालिदास जगन्नाथ शेळके यांच्यासह दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कासारवाडीमधील 8 ते 10 फलक काढून टाकण्यात आले आहेत। याबाबत रीतसर दापोडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे। सरफराज शेख उर्फ छोटा रावण याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। तो रावण टोळीचा म्होरक्या अशा प्रकारचे फलक लावण्याने गुन्हेगाराचं उदात्तीकरण होत असल्याचा सूर नागरिकांमध्ये उमटत होता। अखेर महानगरपालिका आणि दापोडी पोलिसांनी कारवाई करताच कासारवाडीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। हा प्रभागामध्ये अनधिकृत फलक लावणाऱ्या 16 जणांवर गुन्हे दाखल करत 14 लाखांचा दंड केलाय, अशी माहिती आकाशचिन्ह परवाना विभागाचे कालिदास जगन्नाथ शेळके यांनी दिली आहे। दापोडी पोलीस ठाण्याच्या आवारात अशा प्रकारची गुंडगिरी आणि गुन्हेगारांचं उदात्तीकरण खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे यांनी दिलाय।